IT इंडस्ट्रीमध्ये जे काही प्रॉब्लेम्स आता सध्या दिसत आहेत, ले ऑफ्स होत आहेत, AI चा धोका वारंवार आपल्याला दिसतोय, जॉब जात आहेत मुलांचे. IT इंडस्ट्री खरंच सेफ आहे का मॅम आता? कोण म्हटलं सेफ नाही आहे? कारण की आजही मुलांना जॉब मिळतात आहेत. हो. म्हणजे ॲज अ प्लेसमेंट टीम मी हेच सांगेल, माझ्याकडे जेवढी टीम काम करते अजूनही ओपनिंग्स आहेत. उलट आता AI/ML साठी जास्त ओपनिंग्स आहेत. म्हणजे काय की कंपन्यांना असे लोक पाहिजेत की जे AI सिस्टीम्स बनवतील, डिझाईन करतील. कारण यामुळे काय होतं की डेली ऑपरेशन्स इझी होतात कुठल्याही व्यवसायाचे. आज जगामध्ये फक्त IT कंपन्याच आहेत असं नाही, बाकी एन नंबर ऑफ कंपन्या आहेत की ज्यांच्या रेग्युलर ऑपरेशन्समध्ये त्या गोष्टी कामाला येणार आहेत. सो त्यासाठी त्यांना हुशार लोक पाहिजे. थोडक्यात काय की जे लोक फार अपग्रेड करतात स्वतःला किंवा अपडेटेड राहतात त्यांनाच जॉब आहे. ज्यांना IT मध्ये यायचंय पण अपग्रेड करायचं नाही, मला मेहनत करायची नाही, त्यांचं खरंच ITत काही नाही होऊ शकत. हीच रियालिटी. मी एवढंच सांगेल, मी जास्त काही सांगू शकत नाही. म्हणजे तो अगोदरचा काळ गेला, IT मध्ये गेलो, एखाद्या मोठ्या कंपनीचा एखादा सॉफ्टवेअर डेव्हलपर झालो, माझे पुढचे 15 वर्ष 20 वर्ष आता स्टेबल आहेत, काही लोड नाहीये, तो काळ गेला. गेला अगदी नाही. कारण की माझ्याकडे असे विद्यार्थी आहेत की ज्यांना 7 to 8 इयर्सचा एक्सपिरियन्स आहे आणि ते माझ्याकडे आता अपग्रेड करायला आलेले आहेत. आणि आता त्यांच्या लक्षात आलं की अरे ह्याच्यासाठी तर काही स्कोप नाही. जेव्हा आम्ही सांगतोय मग त्यांचं ते ऍक्सेप्ट करतात की नाही ठीक आहे, आम्ही कुठेतरी अपग्रेड करायला हवं होतं. सो नाव दे आर स्विचिंग देअर टेक्नॉलॉजी. आता ते बदलायला लागलेत, आता युटर्न घ्यायला लागले. म्हणजे थोडक्यात काय, मी माझ्या स्टुडंटला सुद्धा सांगते की जर तुम्ही फार इझी जॉब बघायला लागलात ना की ज्याच्यामध्ये मला काही बोलायचंच नाही, मला कोडिंग पण नाही करायचं, मला IT मध्ये जॉब द्या, तर मी त्यांना स्पष्टपणे हे सांगते की हे पॉसिबलच नाही. तुम्हाला जर IT मध्ये काम करायचं तर तुमचं कम्युनिकेशन एक्सलंटच पाहिजे आणि तुम्हाला कोडिंग आलं पाहिजे, कारण त्याशिवाय तुम्ही डिफिकल्ट प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही करू शकत. पण आता कोडिंग पण AI वरती होत आहे ना? असं नाही आहे सर, कारण की क्लायंटच्या ज्या कस्टमाइज रिक्वायरमेंट आहेत त्या प्रत्येकच कारण AI ला डेटा फीड केलेला आहे, तो एक स्पेसिफिक डेटा आहे. सो कधी कधी AI ला सुद्धा बंधनं येतात, सगळ्याच गोष्टी रेडीमेड नाही आहेत. एक प्रोजेक्ट बनवायला एन नंबर ऑफ गोष्टी एकत्र करून तो प्रोजेक्ट बनतो का, कारण त्याच्यामध्ये अपडेशन्स आहेत किंवा आपण ज्याला म्हणतो ना डॉक अनालिस्टचा रोल मी एक्सप्लेन करते एकदा, म्हणजे तुम्हाला लक्षात येऊन जाईल की डॉक अनालिस्टचं काम काय असतं की आज तुम्ही एक क्लायंट आहे, तुमच्या ह्या रिक्वायरमेंट आहेत त्या गॅदर केल्या, ठीक आहे, त्या अनालाइज केल्या आणि समोर टीमला दिल्या, टीमकडून ते प्रॉपर आउटकम येऊन मग मी पुन्हा डिलिव्हर केला, हे त्याचं काम आहे. ठीक आहे, आता त्या रिक्वायरमेंटमध्ये जर अशी एखादी रिक्वायरमेंट आली की जी AI ला आयडेंटिफाईच नाही झाली तर ती कदाचित नाही बनणार. बरोबर. AI ला त्या गोष्टी जमतात की ज्या लोकांनी अपलोड केलेलं आतापर्यंत डेटा जो त्याला फीड केलेला आहे, बेसिक की लाईक बेसिक कोड असतील ते तुम्हाला भेटून जातील. पण आज जर तुमचा डेटाबेसच मिलियन्स आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला 100 लाईनची क्वेरी लिहायची, AI देणारच नाही, तो बोलेल सॉरी, हे होऊ शकत नाही, कारण ते पॉसिबल नाही. का, कारण तसं जर असतं तर मग कंपनीने प्रोजेक्ट इंडियन लोकांना दिलेच नसते. आज आपण म्हणतो ना की सौदी अरेबियाचा जो ऑइल एक्सपोर्ट होतो त्यापेक्षा 10 पटीने आपला इंडियाचा सॉफ्टवेअर एक्सपोर्ट होतो. का, कारण आपले इंडियन्स जे आहेत, भारतीय इंजिनियर्स, ते खूप हुशार आहेत, तर ते ऑल ओव्हर वर्ल्ड आपलं सगळं सॉफ्टवेअर थ्रू काम करत असतात. सो त्याची एका दिवसात रिप्लेसमेंट होऊ शकत नाही, कारण इकॉनॉमी एकमेकांवरती अवलंबून आहे. आता जे बेस्ट AI आलेत तर ते बेस्ट AI काही ठिकाणी ते एक्सपर्ट आहेत. आता AI म्हणजे काय असतं सर की सेट ऑफ डेटा किंवा सेट ऑफ क्वेश्चन की जे त्याला फीड केलेत. आता हे तर अनुभवानेच येईल ना की समजा एखादी कंपनी आहे, त्याने तो AI विकत घेतला किंवा वापरायला सुरुवात केली, तर डे बाय डे ज्यावेळेस त्यांच्या कामामध्ये काही रिक्वायरमेंट वाढतील किंवा चेंजेस येतील तसं तसं ते अपग्रेड करणार. इट टेक्स सम इयर्स टू इव्हॉल्व. ह्याला काही वर्ष जातील, हे एका दिवसात होणार नाही. सो ॲज अ फ्रेशर मला एवढंच म्हणायचं आहे की AIच्या जमान्यात जर टिकून राहायचं असेल तर AI वापरायचा कसा हे कळलं पाहिजे. तो कॉपी पेस्टिंगसाठी नाही वापरला गेला पाहिजे. लॉजिक तुम्हाला स्वतःला लावता यायला पाहिजे, कम्युनिकेशन ॲबिलिटी तुमची स्ट्रॉंग पाहिजे, म्हणजे तुम्हाला बेस्ट AI नंतर वापरात आणता येईल आणि ते AI मॉडेल्स पण बनवता येतील. पण म्हणजे AI मुळे जॉब जाणार ही जी चुकीची कल्पना आहे ही काढली पाहिजे. कारण की प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग असेल, ML इंजिनिअरिंग असेल, मग हे जॉब कसं काय तयार झाले. मग हे जर तयार झाले तर थोडक्यात हे आपण ज्याला म्हणतो ना रिनेम झाले. पहिलं कसं होतं की सॉफ्टवेअर टेस्टर, तर आता प्रोडक्ट मॅनेजर किंवा RP इंजिनियर ह्या पोझिशन्स आलेल्या आहेत. मग ह्या पोझिशन्समध्ये काम तेच आहे, डॉक अनालिस्ट, हे काम टेस्टिंगवाल्यांचंच आहे की रिक्वायरमेंट घ्या, तुम्ही त्याच्या टेस्ट केसेस लिहा, मग तुम्ही त्याला चेक करा, मग पुढे डिलिव्हर करा, हे तेच आहे. फक्त विषय काय झाला की IT म्हणजे फक्त सॉफ्टवेअर इंजिनियर हीच खूप लोकांना माहिती आहे, पण त्याच्यामधले हायरार्की, त्याच्यामधले रोल्स प्रत्येकाला माहिती पाहिजे. आज जर एखादा म्हटलं की मला कोडिंग नाही करायचं, त्याच्यासाठी काही सॉफ्टवेअर्स आहेत जसे पॉवर BI असेल किंवा एखादे एक्सेलवरचे सॉफ्टवेअर असेल, तर
ते यूज करून तो एंट्री घेऊ शकतो. बरोबर पण ते तिथं थांबलं नाही पाहिजे का, कारण एखादा टूल जर तुम्ही काम करू शकता तर दुसरंही करू शकतं. बरोबर बरोबर. जर तुम्हाला तुमच्या कामामध्ये क्रिएटिव्हिटी किंवा प्रोडक्टिव्हिटी ऍड करायची असेल तर तुम्हाला लँग्वेज डेटाबेस याचा फायदा घ्यायला लागतो, ह्याचा उपयोग करायला लागतो. त्यासाठी ते अपग्रेड केलं पाहिजे. म्हणजे IT मध्ये जर जॉब जायचा नसेल तर मला असं वाटतं की एक 4-5 तरी स्किल सेट चांगले असले पाहिजेत. एकावरती अवलंबून नाही राहिलं पाहिजे की नाही मला फक्त पॉवर BI येतं द्या मला जॉब, असं असूच शकत नाही का, कारण पॉवर BI एकट्याने काहीच होत नाही. आज डेटा इम्पोर्ट करायचा, डेटा समजा मिलियन्स आहे तर पायथन सारखी लँग्वेज लागते स्क्रिप्टिंगला, त्यामुळेच आपण तो डेटा इम्पोर्ट करू शकतो कारण ते इझिली करता येतं. पण जर तुम्हाला पायथन येत नसेल तर तुम्ही म्हणू शकत नाही की मला डेटा अनालिसिस बनायचं, मला पायथन येत नाही. तुम्हाला सगळंच करायचंय पण स्टेप बाय स्टेप जायचंय. बरोबर. तर थोडक्यात लॉजिक हे आहे की AI मुळे जॉब जाणार नाहीये, जे नवीन आले ते स्वीकारा आणि त्याप्रमाणे अपग्रेड करून पुढे जा. असं. बरोबर.